नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 4 सुंदर आणि उपयोगी DIY आयडियाज, ज्या तुमच्या शिवणकामाच्या जागेला सुंदर बनवतील आणि आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवायला मदत करतील. चला तर सुरुवात करूया. तर फर्स्ट DIY आहे पेपर ड्रेस डेकोरेशन. सर्वप्रथम आपण बनवणार आहोत हे सुंदर रंगीत कागदाचे फ्रॉक भिंतीवर सजावट करण्यासाठी. हे तयार करायला अगदी सोपे आहे. फक्त रंगीत कागद, थोडीशी कलपत्ता आणि छानशी सजावट. या फ्रॉक्सने तुमचा सिविंग कॉर्नर आकर्षक आणि आनंददायी दिसेल. हे DIY बनवायला आपण एक चौरस आकाराचा पेपर घेतलेला आहे. नंतर काही कट्स न लावता आपण फक्त पेपरला फोल्डिंग्स करून हे ड्रेस तयार करणार आहोत. हे फ्रॉक्स कसे बनवले यासाठी मी या चॅनलवर सेपरेट शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे, तो तुम्ही चेकआउट करू शकता. अशा प्रकारे आपला एक पेपर फ्रॉक बनवून झालेला आहे. याचप्रमाणे आपल्याला दुसरा पेपर फ्रॉक पण बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपले 2 पेपर फ्रॉक बनवून रेडी आहेत. तर आता आपण याला थोडं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी सजावट करून घेणार आहोत. सजावट करायला मी फेविक्रिलचे हे 3D आउटलाइनर यूज करणार आहे. फेविक्रिलचे हे 3D आउटलाइनर्स वापरायला अगदी सहज आणि सोपे आहेत. कोणत्याही प्रकारचा ब्रशचा वापर न करता आपण अगदी सोप्या पद्धतीने कोणतीही गोष्ट सजवू शकतो. तर अशा प्रकारे आहे आपल्या DIY पेपर ड्रेसचं फायनल आउटपुट. तुम्ही बघू शकतात हे ड्रेस दिसायला किती छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. तर हा आहे आमचा शिवणकामाचा कॉर्नर. चला तर याची थोडी स्वच्छता करून घेऊया. तर सेकंड DIY आहे मशीन कव्हर पेंटिंग. हे मी काही वर्षाआधी पेंटिंग केले होते. हे लोखंडी धातूपासून बनवले आहे. त्याला कलर केल्याने याचे जंगापासून सुरक्षा होते, हा एक फायदा आहे. आणि थोडी पेंटिंग केल्याने दिसायला पण सुंदर वाटू लागते. मी यावर थोडे पेंटिंग केले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फुलं, पानं किंवा शिवणकामाशी संबंधित डिझाईन काढू शकता. हे कव्हर तुमच्या मशीनला धुळीपासून सुरक्षित ठेवेल आणि टेबलवर एक सुंदर लूक देईल. त्यानंतर तिसरं DIY आहे शिलाई सामानांसाठी ऑर्गनायझिंग बॉक्स.
या DIY मध्ये मी हा एक सर्क्युलर रिकामा बॉक्स घेऊन त्याला सजवला आहे, ज्यात आपण उरलेले फॅब्रिक्सचे तुकडे, धागे, बटन्स किंवा इतर सामान ठेवू शकतो. या बॉक्सला मी व्हाईट पेपरने पूर्ण कव्हर करून घेतलं. व्हाईट पेपरने बॉक्स कव्हर झाल्यानंतर त्यावर आपण कलर पेज वापरून थोडं डिटेलिंग देणार आहोत. पेपर्सचे अशा प्रकारे त्रिकोणी काप करून या डब्याला मी कलरफुल पेपरने थोडं फ्रेमिंग दिलं आहे. नंतर बॉर्डरला व्हाईट कलरची ही छोटीशी लेस लावून सजावट करून घेतलेली आहे. हा बॉक्स आता केवळ उपयोगी नाही तर पाहायला देखील खूप छान दिसतो. त्यानंतर फोर्थ DIY आहे शिवणकाम संबंधित काही ओट्ससह भिंतीवर छोटी सजावट. शेवटी आपण बनवणार आहोत एक छोटी भिंतीवरील सजावट. त्यामध्ये मी काही छान शिवणकामावर आधारित कोट्स लिहिले आहेत, जे कोट्स शिवणकाम करणाऱ्या व्यक्ती रिलेट करू शकतात. शिवणकामाची आवड असणाऱ्या व्यक्तीला ते सहज जास्त आपलेसे वाटू शकतात. हे कोट्स तुमच्या दिवसात सकारात्मकता भरतील. शिवणकाम ही फक्त कला नाही तर ती एक भावना आहे. तर कोट अशा प्रमाणे आहे, यू कांट बाय हॅपीनेस बट यू कॅन बाय फॅब्रिक अँड सीव इट. म्हणजेच आपण आनंद विकत घेऊ शकत नाही, पण आपण नवीन कापड विकत घेऊन नवीन ड्रेस तयार करून त्यात आपला आनंद शोधू शकतो. हे मात्र नक्की. पुढील कोट आहे, जस्ट अ गर्ल हू लव्ह सिविंग. म्हणजेच अशी मुलगी जिला शिवणकाम करायला अत्यंत आवडते. अशा प्रकारे मी टोटल 5 कोट्स लिहिलेले आहेत, जे शिवणकामाशी संबंधित आहेत. हे सर्व कोट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या मिनिंग सहित दिलेले आहेत. तुम्ही तुमचे शिलाईकामचे साहित्य ठेवायला अशा प्रकारचे बॉक्स यूज करू शकता. तुम्हाला हे कोणत्याही स्टेशनरी शॉपमध्ये सहज मिळून जातील. या बॉक्सेसमध्ये तुम्ही शिवणकामासाठी लागणारे साहित्य जसे मशीन निडल्स, बॉबिन्स, छोटी कात्री, धाग्यांचे रीड्स अशा प्रकारचे सर्व साहित्य व्यवस्थितरित्या ठेवू शकता. त्यानंतर आपण शिवणकामचे साहित्य या बॉक्समध्ये थोडे अस्तव्यस्त झाले असेल तर ते व्यवस्थित ऑर्गनाइज करून घेऊयात. एक बॉक्स आपला व्यवस्थित ऑर्गनाइज करून झालेला आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या बॉक्सला ऑर्गनाइज करूया. यामध्ये मेजरिंग टेप, छोटी कात्री, मेजरिंगसाठी लागणारे चॉक्स आणि काही रीड्स आहेत. या बॉक्समध्ये पण त्याचप्रमाणे शिवणकामासाठी लागणारे काही साहित्य आहे, ज्यामध्ये बॉबिन्स, छोटी कात्री आणि काही लेसेस वगैरे आहेत. तिन्ही ऑर्गनायझर्स आपण व्यवस्थितरित्या ऑर्गनाइज करून घेतलेले आहेत.
आता आपण सर्व साहित्य आपल्या शिवणकामाच्या कॉर्नरमध्ये व्यवस्थित अरेंज करून घेणार आहोत आणि आपण तयार केलेल्या DIY गोष्टी वापरून हा कॉर्नर व्यवस्थितरित्या सजवून घेणार आहोत। सर्वप्रथम मी पेपर क्राफ्ट पासून बनवलेले हे सुंदर ड्रेसेस भिंतीवर टेपच्या सहाय्याने चिटकवून घेतलेले आहेत। अशा प्रकारचा टेपचा उपयोग केल्यास भिंतीला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही। तर हे तयार झालेले DIY ऑर्गनायझर आपण मशीन कामात उरलेले फॅब्रिकचे तुकडे गोळा करायला वापरणार आहोत। सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या अरेंज केल्यानंतर हा आहे आपल्या शिवणकाम कॉर्नरचा फायनल लुक। तर अशा प्रकारे होते माझे 4 सुंदर DIY प्रोजेक्ट्स जे तुमच्या शिवणकामाच्या जागेला खास बनवतील। तुम्हाला कोणते DIY जास्त आवडले ते कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आणखी अशाच क्रिएटिव्ह गोष्टींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।